आज मंचावर उपस्थित असलेले आदरणीय बाबा आढावजी, जे सत्य शोधकच आहेत, आणि आमच्याबरोबर सर्व उपस्थित संघर्षशील असे भारत पाटणकरजी, विलास भोंगाडेजी, श्रीपाद धर्माधिकारीजी, पुरंदरेजी आणि अन्य या क्षेत्रातले सर्व बाबूजी आणि इतर साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते आणि अनिल पवारांसारखे, चेतन कोळींसारखे सर्व या आयोजनासाठीच नव्हे तर हा विचार मंच, कृती मंच व्हावा म्हणून संघर्ष करून आज आम्हाला इथे येण्यास भाग पाडणारे असे सर्वच, आणि आपण सर्व महिला शक्ती सुद्धा आता थोडी थोडी वाढताना दिसते आहे, आणि आपण सर्व अगदी भुसकुटे भाऊंच्या कुटुंबियांपासून ते इथल्या केवळ या मुळशी धरणाचेच नव्हे तर मावळ आणि मुळशी या दोन्ही तालुक्यातले आमचे भुशी, सोमवडी, वळवण, सिरवता, ढोकळवाडी याही धरणांचे धरणग्रस्त इथे उपस्थित आहेत. लावासातल्या आमच्या जुझारू आणि त्या सर्वांच्या बरोबर जोडलेल्या कार्यकर्त्या सुनीतीताई सुर सुद्धा उपस्थित आहेत. आपल्या सर्वांना आणि गावचे काही सरपंच आहेत, पोलीस पाटील आहेत, सर्वांना जोरदार जिंदाबाद, आणि आमच्या तरुण सेनेला सुद्धा जोरदार जिंदाबाद. साथींनो, खरोखर मुळशी सत्याग्रह 100 वर्ष पूर्ण झाली आणि तरी सुद्धा आज जो असत्याचाच आग्रह चाललेला आहे विकासाच्या नावाने, त्याची पोल खोल करणारा सत्याग्रह आहे हे आपल्याला सर्वांच्या वक्तव्यातून समोर दिसलेलंच आहे. त्यावेळेला विनायकराव बुसकुटे आणि सेनापती बापट यांच्या पुढाकारांनी झालेलं ते जनशक्ती उभारण्याचं कार्य, आणि आपल्यासारखे इथे जे शेतकरी मला टोपी घातलेले दिसत आहेत, बायाही थोड्याशा दिसत आहेत, पण त्या सर्वांनी आणि किंवा तुमच्या मागच्या पिढीने, आता जोरीजींशी बोलणं करत होतो तेव्हाच ती सगळी कहाणी परत समोर आली, आणि ह्या ग्रंथामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे अगदी व्यक्तिगत ते सामूहिक, आणि ह्या सत्याग्रहाने पूर्ण महाराष्ट्राला झोकलं होतं, एक प्रकारे उभं केलं होतं, आणि राष्ट्रीय आंदोलनामध्ये सुद्धा या सत्याग्रहाचा फार मोठा प्रभाव पडला होता. हे सगळं सत्य समोर आलेलं आहे. तेव्हा ह्या सत्याग्रहाला एक अपयशी सत्याग्रह म्हणणं हे माझ्या तरी मनाला पटत नाही. राजेंद्र बोरांचं पुस्तक सर्वात पहिल्यांदा समोर आलं, आणि नंतर या सगळ्या क्षेत्रातल्या टाटाच्या या 6 धरणांची सगळी वस्तुस्थिती आम्ही त्या प्रत्येक ठिकाणी जाऊन ज्या वेळेला पाहिली, त्यावेळेला जे चित्र समोर आलेलं आहे त्यावरून आजही तुम्ही सर्व खरोखर जो हक्क हिसकावून घेतलेला आहे विद्युत उत्पादनाच्या नावाने, सिंचनाची कुठलीही पर्वा न करता, पण जल आणि नदी हा जो जीवनाधार असतो त्याला सुद्धा न जुमानता, हे चित्र फार उद्विग्नता आणणार आहे. आज जे काही भोगता आहात तुम्ही, ते केवळ विस्थापितच म्हणून नव्हे तर वंचित आणि शोषित म्हणून भोगता आहात. हे जे होत आहे विकासाच्या नावाने, त्यामुळेच आज देशभरामध्ये, महाराष्ट्रभरामध्ये, अगदी आत्ता बाबांनी उल्लेख केला तो पुण्याचा रिंग रोड असो की इंदौरचा अहिल्याबाई होळकरांच्या सारख्या एका पर्यावरणवादी राजनेत्रीच्या नावाने होणारा रिंग रोड असो, मेगा सिटी असो की मेट्रो असो, आणि धरणं जी चीनच्या खालोखाल भारताने बांधली आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त महाराष्ट्राने, या सर्व प्रकल्पांच्या पोटी जे काही होतं आहे त्याच्या समोर
विस्थापित विरुद्ध प्रस्थापित असा जो लढा चाललेला आहे, तो लढा आजही पुढे नेण्याची गरज आहे. म्हणून आपल्याशी या संवाद करण्यामध्ये आम्हाला खूपच अभिमान वाटतो. आज जे काही चित्र तुम्ही भोगता आहात आणि त्यामध्ये टाटा सारखी कंपनी, जिच्या नावाने आम्ही तरुणपणी सारखं गीत गायचो, सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठं आहे हो, असं टाटाला विचारायचं. आता अडाणींसारखे तर विश्व कीर्ती पावतात आणि मोदीजींसारख्या सत्ताधीशांना तेच भावतात. आणि मग प्रत्येक सार्वजनिक हिताचं कार्य असं म्हणत ते त्यांच्या निजी हिताचं होतं. आणि दिवसाला 1600 कोटी रुपये त्यांची कमाई होती. विचार करा मित्रांनो, माझ्या भगिनींनो, आज बाबांनी जे सत्याचा आग्रह धरत सांगितलं ते सत्य आहे. बिभत्स गैर बराबरीचं मुळशी सत्याग्रह हा सुद्धा सावकारांच्या, जमीनदारांच्या, कंपन्यांच्या विरोधात होता. हे याचं वर्णन इत्थंभूत सत्य आहे. पण आजही ती लढाई चालू ठेवावी का लागते आहे? स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात असताना ही आपल्याला सळणारी बाब आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी म्हणून कुठे गडचिरोलीमध्ये आदिवासी लढतायत, नर्मदेमध्ये 39 वर्ष आंदोलनाची झाली, जवळजवळ 50,000 कुटुंबांचं पुनर्वसन आम्ही घेतलं. त्यात 20,000 कुटुंबांना किमान 5 एकर, अगदी महिला खातेदारला सुद्धा आणि वयस्क पुत्र सज्ञान मुलगा असेल त्याच्या नावाने जमीन नव्हती तरी सुद्धा तो हक्क मिळवला. पण आजही जर तिथे सुद्धा काही हजार लोक बाकी आहेत तर लढत सोडणं आम्हाला शक्य नाही. आणि अशा लढतीमध्ये आम्ही तुमच्यासारख्या मुळशी सत्याग्रहापासून अगदी गांधीजींच्या चंपारण सत्याग्रहापासून सर्वांच्या सेनापती बापटांच्या जलसमाधीपर्यंत जाण्याच्या बांधिलकीपासून विनायकराव भुसकुटेंसारख्यांच्या सर्व खरी खरी हकीकत मांडण्याच्या लेखनाच्याच नव्हे तर जेल भरोच्या सत्याग्रही प्रवृत्तीपासून प्रेरणा घेत आहोत. आणि म्हणून तुम्हा मुळशीकरांना मी सलाम करते. आज आपल्याला समजणं आवश्यक आहे की खरोखर ब्रिटिशांच्या वेळेला जे काही होतं, 1894चाच भूसंपादन कायदा जो 2013 पर्यंत भारतामध्ये चालत राहिला, ज्या कायद्यामध्ये केवळ पैसा देणं, पैसा बोलत आहे, पैसा बोलत आहे असं म्हणत एक एक प्रकारे तुकडे तुकडे गँग करणं, हे सगळं मुळशी सत्याग्रहाचं वर्णन वाचणाऱ्यांना सुद्धा माहिती आहे की भोगलेलं आहे. ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतर असा लढा किती दुर्दैव आहे. पण बाबासाहेबांनी जे सांगितलं तेच आम्ही मानतो की ब्राह्मणांचा विरोध नाही, ब्राह्मण्यवादाचा विरोध आहे. आणि म्हणून जाती निर्मूलन हेच उद्देश मानणारे त्यावेळच्या सत्याग्रहामध्ये झालेली फूटफाट सुद्धा कशा प्रकारे पाहणार याचा विचार केलेला बरा. आज आपण सर्व एकत्र आहोत, केवळ मंचावरती नाही तर या सर्व कार्यामध्ये आपण एकत्र आहोत आणि असलंच पाहिजे. कारण आज जल, जंगल, जमीन, त्या जमिनीच्या खालचं खनिज, तो खजाना, अगदी नदींच्या किनाऱ्याची रेती सर्व हिसकावून घेणारे कोण आहेत हो? पुंजीपती म्हणतात त्यांना, भांडवलशाह म्हणतो आपण त्यांना. पण त्यांचं भांडवल काय आहे हो? त्यांचं भांडवल फक्त पैशाचं भांडवल आहे. ते अन्नदाता नाहीत, ते सेवा करता नाहीत. ते या मोठमोठ्या बिल्डिंगी आणि विकासाच्या नावाने जे काही बनतं आहे, आत्ता बस मधून पुण्याला येताना बघत येतो तो, तेव्हा एकीकडे तुमची स्थिती, अगदी आता सरपंच म्हणाले त्याप्रमाणे कातकरी समाजाची स्थिती, आमच्या लावासा मधल्या सुद्धा ठगूबाई आणि दिलाबाईंची स्थिती,
हे सगळं सगळं पाहून हे जे विभाजन आहे भारताचं झालेलं, ते सगळं आपलं हृदय हेलावणार आहे. आणि म्हणून आपल्याला आता कळलंच पाहिजे, आणि कळलं आहे, की हे जल जंगल जमीन वाचवणारे तुम्हीच आहात. तुमच्याच जीवावरती आम्ही आजचं खाणं खाणार आहोत. आणि अशा अन्नदात्यांना, शेतकऱ्यांना आमच्या लढावंच लागतं आहे. आता 26 जानेवारीला आमची प्रत्येक ठिकाणी ट्रॅक्टर रॅलीची विनंती आहे. बाबांनी सुद्धा विनंती केली आहे. संविधान, पण या संविधानाच्या आधारे अनुच्छेद 39 मध्ये जे सांगून ठेवलेलं आहे की मुठ्ठीभरांच्या हातात संपत्ती केंद्रित होता कामा नये, हे न झाल्यामुळे शेतकरी भोगतो आहे, पशुपालक भोगतो आहे, वनोपजवर जगणारा आदिवासी भोगतो आहे, आमचे मच्छीमार भोगत आहे, ज्यांना तुमच्या मुळशी धरणाच्या जलाशयामध्ये सुद्धा मासेमारी करण्याचा हक्क नाही. पण या सर्वाच्या विरोधामध्ये लढणारे सुद्धा जल जंगल जमीनच नव्हे तर निसर्गाशी जोडलेले तुम्ही सर्व, तुमच्या बाया सुद्धा ज्या त्या सत्याग्रहामध्ये लढल्या होत्या, आणि संविधानाच्या सभेमध्ये सुद्धा 15 महिला होत्या. हो, त्यांचं नाव प्रत्येक वेळेला घेतलं जात नसेल, परंतु हे सर्व जे काही आज आपल्या पुढे आहे, ते संविधान जे सांगत आहे ते सांगत. म्हणजे फक्त जनप्रतिनिधींनी हात ठेवून शपथ घेणं आणि मग 5 वर्षासाठी भागणं हे आपल्याला मंजूर नाही. हे 26 जानेवारीच्या निमित्ताने, पण अगदी रोज मी तुम्हाला, आता माझी पिशवी कुठेतरी राहिली, नाही तर तुम्हाला संविधानाचा एक छोटासा पर्चा देणार आहे. तरुण मुलांनो, तुम्ही सुद्धा संपूर्ण संविधान वाचलंय का? नाही वाचले. तुम्हाला 30 मुद्द्यांचं आम्ही देणार आहोत. 60 मिनिट द्या तुमच्या आयुष्याची आणि ते 30 मुद्दे वाचा. म्हणजे लक्षात येईल की खरोखर संविधानाने समता आणि न्यायाच्या आधारावरतीच विकासच काय, पूर्ण राज्य चाललं पाहिजे हा धडा घालून दिलेला असताना सुद्धा बाबा म्हणाले त्याप्रमाणे जनप्रतिनिधी मात्र ते मानत नाहीयेत. आणि म्हणून संविधानाची हत्या होते आहे आणि शेतकरी आत्महत्या करत आहे. या येत्या संविधान दिवसासाठी मागच्या आम्ही जे गीत रचलं ते हेच सांगतं. संविधान की हत्या करने वालों तुम ये जान लो, आत्महत्या के जिम्मेदार तुम ही हो मान लो, अविरल बहती नदियों को बंधक तुम ही बनाते हो, निर्मल जल दूषित करने वालों से तुम ही जुड़ते हो, घर घर पर बुलडोजर लेकर तुम ही आगे बढ़ते हो, निर्माता को बेघर करके तुम ही उनसे जुड़ते हो. हे सगळं जे चाललेलं आहे, आपल्याला याचा नकार, तिरस्कार आणि हे सगळं थांबवण्यासाठी सत्याग्रही आंदोलन हाच मार्ग आहे. सत्ताधीश पक्ष काय आता पक्षी बनलेले आहेत, इथून तिथे उडत जाणार आहे. ते नाही परवा करत की कातकरी कसे जगतायत. शेतकऱ्याची शेती गेली तर मुलगा कुठेतरी रोजगार मिळवेपर्यंत तरी, आणि तो मिळवून निघून गेला तरी उरलेले बाप जादे, त्याचे माता पिता सुद्धा कसे जगतायत. आणि म्हणून मुळशीने जे काही आपल्या पुढे मांडलेलं आहे ते विसरता कामा नये. ही अशी मोठी मोठी धरणं, नद्यांना आटवणारी, नद्यांना प्रदूषित करणारी आणि नद्यांवरती आक्रमण करणारी, याचं उदाहरण आहे स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वीची ही मावळ आणि मुळशीची 6 धरणं. या धरणाच्या निमित्ताने जे काही करार मदार झाले ते आमच्या हातात घेऊन सुनीतीताई, आम्ही, दत्तू भाऊ, केगले भाऊ, प्रसाद भाऊ, सगळ्यांनी जे काही वाचन केलेलं आहे, आणि आता जोरी भाऊंच्या कडून सुद्धा करार बघितले. पण आता अगदी अजित पवारांच्या बरोबर झालेल्या बैठकीमधलं जे मिनिट्स आम्हाला मिळालेले आहेत त्यामध्ये सुद्धा त्यांनी मान्य केलेलं आहे, जे सर्वात महत्वाचा आधार बनू शकतं तुमच्या सत्याग्रहाचा, की या करारांमध्ये 1911चे करार आमच्या हातात आहेत, 1921च्या कराराचा उल्लेख आहे.
की ह्या कंपनीला जी भूसंपादन करून ब्रिटिशांच्या वेळच्या कायद्याच्या पोटी जी काही जमीन दिली या 6 धरणांसाठी, त्यामधली जी जमीन बुडणार नाही, जी उरेल बुडीताच्या बाहेर, म्हणजे ज्या उद्देशाने जमीन संपादित केली त्या उद्देशासाठी ती वापरली गेली नाही तर शासनाला ती परत द्यावी लागेल. आणि कुठल्या भावाने ज्या पैशा आणि आण्यामध्ये तुमची जमीन घेतली होती, सत्याग्रहाच्या दबावापोटी थोडं वाढवून जरी दिलं असतं आणि घेतलं असतं तरी सुद्धा त्यातून दुसरी जमीन आली नसती. पण जे काही या करारामध्ये नमूद ठेवलेलं आहे त्याप्रमाणे खरं तर ही सगळी जमीन सरकारला परत जायला हवी होती आणि मग ती जमीन तुम्हा मूळ मालकांना परत मिळायला हवी होती. या सर्व करारांचं उल्लंघन झालं. जोपर्यंत लीज होता टाटाचा या कराराच्या पोटी झालेला, तो लीज संपल्यानंतर बराच काळ मध्ये गेला आणि यांनी चुपचाप तो लीज वाढवून घेण्याचं कारस्थान केलेलं आहे. हे सगळं समजून आपल्याला जर अयोध्येमध्ये मी आता जाऊन आले, बघितलं मंदिर मस्जिद उखडण्यासाठी किती घर उखडली गेली, हे इतका इतिहास उखडून काढतात, तर मग आपल्याला सुद्धा मुळशीचा आणि मावळच्या प्रत्येक धरणाचा इतिहास उखडून काढलाच पाहिजे, हाच आपला संकल्प असला पाहिजे. आणि आज त्यांनी काय केलेलं आहे, या 27,000 एकर जमिनीपैकी मुळशीच्या धरणासाठी संपादित केलेली 14,000 एकर जमीन उरलेली आहे, बुडलेली नाही. त्या जमिनीचा हे कसा वापर करता आहेत हे शोधणं, त्याचा शोध घेणं आवश्यक आहे. अनिल पवार आणि त्यांच्या साथींनी जसं घर घर आणि गाव गाव झालेलं आहे, माझ्या तरुण मुलांनो तुम्हाला आम्ही सगळं बनवून देऊ. सर्वेक्षणाची पत्रक, सर्वेक्षणाचे फॉर्म जे अयोध्येच्या लोकांना सुद्धा मला द्यावे लागले. कसं काय एक पैसा मुआवजा न देता हजारो घरं तोडून टाकली रामाच्या नावाने? रामराज्य आलं का? इथे आलं का रामराज्य? तुम्ही शोध घ्या मुलांनो, गावोगाव जाऊन सर्वे करा, तुमच्या स्वतःच्या कुटुंबांपासूनच सुरुवात करा, म्हणजे सत्य पुढे येण्यासाठी आपल्याला फार मोठा आधार मिळेल आणि त्यातूनच आंदोलन पुढे जाऊ शकेल. आज आपल्याला माहिती आहे की 1894चा हा कायदा, ज्याच्या पोटी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंत नाही पण 2013 पर्यंत एकेका विकासाच्या प्रकल्पाच्या नावाने हिसकावून घेतला झाला जीवनाचा आधार, आज धरणासारखा एक प्रकारचा प्रकल्प सुद्धा आपण जर समोर ठेवला तर वेगवेगळ्या धरणांमध्ये, अगदी आमचे गोसी खुर्दचे विलास भोंगाडेजी आणि सर्व पुढच्या सत्रात मांडणार आहेत, मी फक्त एवढंच म्हणेन की तो कायदा 2013 मध्ये बदलला, त्यावेळेला सुद्धा हीच गोष्ट त्या कायद्यामध्ये आलेली आहे की संपादित झालेली जमीन त्या उद्देशासाठी, त्याच प्रकल्पासाठी ज्याची नोंद कागदावर असेल, जमीन हिसकावून घेताना जर 5 वर्ष वापरली नसेल तर ती त्या मालकाला परत दिली पाहिजे. आणि जर परत हवी असेल तर पुन्हा सुरू करा भूसंपादनाची प्रक्रिया. आणि भूसंपादनाची प्रक्रिया या 2013च्या कायद्यामध्ये, ज्याच्यासाठी आम्ही दिवस रात्र काम केलं आणि जयराम रमेशांसारखे होते मंत्री तर संवाद करत होते, सुट्टीच्या दिवशी मंत्रालय उघडं ठेवत होते, आम्हाला म्हणत होते की मनमोहन सिंग श्रद्धांजली वाहून बोलते, विचारतायत हो की तुम्हाला नेमके कोणते 10 मुद्दे पाहिजेत, आणि मग आमच्याकडून लिहून घेत होते. पण आज तशी संवादशीलता राहिलेली नाही. मात्र आपल्याला तरी सुद्धा या 2013चा कायदा, जो 2014 पासून जी बदलली स्थिती त्याच्या आधी आलेला, तो हातात घेऊन पाहिलं पाहिजे की केवळ पर्यावरणावरचा परिणामच नव्हे तर सामाजिक परिणाम सुद्धा एक एक धरण, एक एक प्रकल्प जो करतो त्याचा पूर्ण अभ्यास झाला पाहिजे. त्यासाठी ग्राम सभेचा सहभाग पाहिजे. हे सगळं त्या कायद्यामध्ये आहे. आणि शेतीची जमीन बिगर शेतीसाठी वळवता कामा नये, तो शेवटचा विकल्प पर्याय असला पाहिजे. त्यासाठी कलेक्टरनी आधी शोध घेतला पाहिजे की शासकीय जमीन कुठे आहे की नाही. तिथेच प्रकल्प येत असेल तर शेतीची जमीन त्या प्रकल्पासाठी वापरता कामा नये.
हे सर्व 70% गावच्या लोकांची मंजुरी पाहिजे. जशा आमच्या घराच्या घर बचाव घर बनाव आंदोलनच्या पूनमताई पण इथे आलेल्या आहेत. कॅलेंडर्स तुमच्यासाठी ठेवलेली आहेत. जरुरी आहे समजणं की मुंबईमध्ये सुद्धा वस्ती सभेच्या मधल्या 70% लोकांची मंजुरी नसेल तर कुठला बिल्डर येऊ शकत नाही. अशा प्रकारचे नियम घालवून घेणं हे जन आंदोलनांचंच कर्तव्य असतं, जिम्मेदारी असते आणि हासिली असते, कमाई पण असते. पण याचा कोणीही पालन करत नाहीत. आजही आमची सुप्रीम कोर्टात केस लागलेली आहे आणि प्रत्येक राज्याने संविधानाचाच आधार घेत की राज्य आणि केंद्र दोघांची जबाबदारी आहे जमिनीच्या बाबत, तर मग आम्ही स्वतंत्र कायदा करू शकतो असं सांगत हा 2013चा कायदा सुद्धा बाजूला सारण्याची एक कारस्थानी प्रक्रिया चालवलेली आहे. तेव्हा लक्षात ठेवा की केवळ मुळशीच्याच सत्याग्रहात आणि मुळशी आणि मावळच्याच धरणांसंदर्भात हे झालेलं नाही, तर सर्व देशामध्ये आज हे होत आहे. आणि म्हणून मुळशीमध्ये जी प्रेरणा, जी बांधिलकी विनायकराव भुसकुटेंपासून ते ज्यांना या सत्याग्रहातच सेनापती नाव मिळालं, पद मिळालं, त्या सेनापती बापटांपर्यंत अनुभवली होती पूर्ण महाराष्ट्राने. किमान त्याच्यामध्ये अगदी शहरातले लोक येत होते, बाहेरचे लोक येत होते. एक वेळ तर अशी आली की बाहेरचे जास्त यायचे, कारण इथे कुठेतरी तुकडे तुकडे पाडण्याचे प्रयोग झालेले होते. कंपन्या हे करतातच. पण या सगळ्याला तोंड देत महिने जेल भोगत या सत्याग्रहातून त्यांनी एक संदेश आपल्यासाठी देऊन ठेवलेला आहे, जो या ग्रंथामध्ये एक प्रकारे लेखित आहे. हे म्हणून समजून घेण्याची गरज आहे की आज सुद्धा आपल्याला जर नागरिक म्हणून सर्वांचा हक्क वाचवायचा असेल तर ग्रामसभेचा हक्क सर्वाधिक वाचला पाहिजे. आणि त्यासाठी अगदी काही आदिवासी क्षेत्राला पेसा कायदा लागू होतो तेवढ्याचाच आधार नाही हो. संविधान म्हणणारे त्यामधले अनुच्छेद 243 आणि 244 वाचत नाहीत. नाहीतर ग्रामसभेचा अधिकार हा आज सुद्धा अगदी आदिवासी क्षेत्र नसेल तरी तुमचा सर्वांचा आहे. आज सुद्धा तुम्ही 26 जानेवारीला परत तुमच्या ग्रामसभा होतील, 26ला नाही तर 27-28ला होतील. तुम्ही त्यामध्ये सुद्धा तुमचे प्रस्ताव पारित करा आणि तुमच्या या ज्या मागण्या आहेत ज्या तिथे उभ्या आहेत रस्त्यावर येता येता सगळे वाचून इथे पोहोचलेले. पण या मागण्यांना जे काही उत्तर मिळत आहे हे पहिल्यांदाच नाही तर आधी सुद्धा अनेकदा मिळालेलं आहे, हेच मला अनिल पै पवार सांगतायत. आणि म्हणून याचं पालन नाही होत असेल तर जोपर्यंत तुमची एक एक मागणी पूर्ण झालेली नाही, ती मागणी तुमच्या ग्रामसभेच्या ठरावामध्ये अगदी स्त्रिया आणि पुरुष, युवा सुद्धा सर्वांना बरोबर घेऊन ती केंद्रित झाली पाहिजे. आणि त्याचा आधार घेऊन आपल्याला अगदी न्यायालयापर्यंत लढल्याशिवाय गत्यंतर नाही. तुम्ही ग्रामसभेला सशक्त करणार की नाही? ग्रामसभेमध्ये केवळ सगळीकडे रजिस्टर फिरवून अंगुठा तर लावणार नाही ना. ग्रामसभेमध्ये उपस्थित राहून अगदी इतिहासापासून भविष्यापर्यंत सर्व काही तुमच्या प्रस्तावामध्ये प्रतिबिंबित होऊ शकतं. लोकसभा से ऊंची ग्रामसभा असा आमचा नाराच नर्मदेच्या खोऱ्यामध्ये दुमदुम. कारण आम्ही पाहतो ना, विधानसभेमध्ये जातात आपलं मत घेऊन, मतांचे गठ्ठे घेऊन, पैशांचे गठ्ठे वाटून, काही करून, पण तिथे काय होतं हो? कुठल्या मुद्द्यावरती खरोखर उत्तरं मिळतात? आता नर्मदेवरती उत्तर प्रदेशच्या खासदारांनी आमचं उपोषण चालू असताना जी काही प्रश्नपत्रिका घातली त्याला धादांत खोटी उत्तर दिली. आम्हाला माहिती आहे की 50,000 परिवारांचं, कुटुंबांचं पुनर्वसन झाल्यानंतर सुद्धा आमचे अजून शेकडो कुटुंब टीन शेड मध्ये पडलेली आहेत. जमिनी ज्यांना मिळाल्या नाहीत त्यांना शेवटी पैशामध्येच सुप्रीम कोर्टाने घातलं, पण 60 लाख रुपये मंजूर केले. त्या 60 लाखामध्ये सुद्धा 5 एकर जमीन आता मिळत नाही आमच्या क्षेत्रामध्ये. पण तरी सुद्धा आमच्या आदिवासींनी, पशुपालकांनी, महिलांनी, मच्छीमारांनी सर्व लढाई करून हजारो मच्छीमारांना आपल्या जलाशयावरचा अधिकार देत जे काही पुढे नेलेलं आहे ते आम्ही ग्रामसभेच्या द्वाराच
जे उर्वरित कार्य आहे ते पूर्ण करून घेतल्याशिवाय राहणार नाही, हा संकल्प घेऊनच लढतो आहे. आपल्याला सुद्धा मुळशी सत्याग्रह विसरता येणार नाही. आणि आज तुमच्या सत्याग्रहातून प्रेरणा घेऊन आणि आत्ताची परिस्थिती पाहून जो सर्व संघर्ष सर्वत्र देशभरात चाललेला आहे तो तुमच्या सोबत उभा राहणारच, याची जन आंदोलनांच्या राष्ट्रीय समन्वयाच्या तर्फे मी निश्चिती अदा करू शकते. पण आम्ही पाहिलंय की या भुशी वळवणचं कब्रस्तान वापरणं टाटानी केलं. सोमवडीचं 32 एकर गायरान वापरण्यासाठी त्यांनी कब्जा केला. एकेका ठिकाणी त्यांनी ज्या प्रकारे कारवाई केलेली आहे, ही टाटा कंपनी काय गरीब आहे का हो, भिकारी आहे का? रतन टाटांना श्रद्धांजली आम्ही देतो, पण हे पण लक्षात घेतलं पाहिजे की टाटा सारखी कंपनी ही सर्वात दानशूर कंपनी मानली जाते हो. त्यांच्या अनेक संस्था आहेत, त्या मदत करतात वेगवेगळ्या कार्याला. अगदी ज्याला खाजगी फंड म्हणून बनवलं गेलं त्या PM केअर फंड मध्ये सुद्धा कोरोनाच्या निमित्ताने शेकडो कोटी रुपये टाटानी दिलेले आहेत. आणि मग ITIचं घर बांधून देणं, पण त्याची जरूरत जी आहे शिक्षकांसाठीच नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यासाठी फंड देणं हे टाटाला शक्य नाही. मंडळावरती शाळा सोडून देणं, हे शाळा चालवणं शक्य आहे? ज्यांना तुम्हीच ध्वस्त केलं ते शाळा चालवू शकतील? एका मंडळाची गरज सुद्धा पूर्ण करू शकतील? काय प्रत्येक गोष्ट बाबूजींसारख्यांनीच करायची पूर्ण? टाटा, तुम्ही टाटा आणि बाटा हे करता, पण असं करू नका. तुमचा अपमान आहे आणि तुम्ही विकासाच्या नावाने जे करता आहात तो जनतेचा सुद्धा अपमान आहे. हे आम्ही तुम्हाला शिकवल्याशिवाय राहणार नाही, अशी आपली संकल्प यात्रा असली पाहिजे. पण आम्ही पाहतोय पदयात्रा घेऊन आले मावळच्या धरणग्रस्तांची. तिथे टाटाचे अधिकारी प्रत्येक वेळेला आमच्या बरोबर चर्चेला बसले. पुणे जिल्हाधिकारी, पुणे आयुक्त सर्वांच्या उपस्थितीमध्ये. कधी ऍडिशनल कलेक्टरांची शेवटची मीटिंग झाली, परंतु त्यामध्ये जे मान्य करतात ते देत नाही. तेव्हा मुळशी पासूनची प्रेरणा घेऊन हा सत्याग्रह पुढे जाणारच, असा आपला संकल्प होणं आवश्यक आहे. गावठाणाचा हक्क, धरणग्रस्ताचा दाखला, गायरानावरचा हक्क, हे सर्व मिळालं पाहिजे. हे प्रकल्प तर विद्युत प्रकल्पच राहिलेले आहेत. आणि आता सिरवत्यावरती पुन्हा विद्युत प्रकल्प उभा करणार आहेत. त्यासाठी सुद्धा जो काही पर्यावरणीय आघाताचं मूल्यांकन, एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट झालेलं आहे, ते वाचलं तर हसावं की रडावं कळत नाही. ते एका ठिकाणी म्हणतात की एवढे परिणाम निश्चित होणार, अगदी मच्छीमारांवर होणार, तिथलं लाकूड फाटा घेऊन ज्या चुलीमध्ये अन्न शिजतं त्याच्यावर होणार, वगैरे वगैरे, पाण्यावर होणार, प्रदूषण होणार. पण त्याच्याच बरोबर ते कन्क्लुजन काढतात की या सगळ्यावरती उपाय केला जाईल. सामुदायिक काय म्हणतो, भोजन गृह सुरू करू. लाकूड प्रत्येकाला मिळालं नाही तर अहो काय बायका मंजूर करतील का? काय आपण काय बांगलादेशातून विस्थापित होऊन आलेले आहोत का? आपल्या घरावरती, आपल्या जंगलावरती, आपल्या जमिनीवरती जो हक्क तुमचा त्यांनी खेचून घेतलेला आहे त्याचा पर्याय न देता अशा प्रकारे विद्युत उत्पादन पुढे नेणं हा सुद्धा धोकाधडी आहे. पिंपरी चिंचवडच्या भागामध्ये जाऊन पहा, इंद्रायणीचं काय झालेलं आहे, भीमा, मुळा, मुठा सगळ्या नद्यांचं काय झालेलं आहे. नर्मदेचं पाणी पिण्यालायक नाहीये. आज काय स्थिती आहे नद्यांची? प्रदीप पुरंदरेंसारखे विशेषज्ञ इथे आहेत, पण काय सांगावं, प्रत्येक नदी प्रदूषित आहे. प्रत्येक नदीवरती बांधलेल्या जलाशयावरती दूरच्या शहरांचा आणि कंपन्यांचाच हक्क लागू होतो आहे. नदीमध्ये रिव्हर फ्रंट सारखा सिमेंटचा एक थर लावणं, यामुळे साबरमतीच्या नदीमध्ये सुद्धा जे झालेलं आहे, गुजरातमध्ये विश्वामित्रामध्ये जे झालेलं आहे, कोल्हापूरच्या नद्यांमध्ये पंचगंगेसारख्या जे झालेलं आहे, या सगळ्याचे परिणाम कुठे ना कुठेतरी कोर्टाच्या आदेशांमध्ये सुद्धा आलेले आहेत.
आणि लोकांच्या विरोधामध्ये सुद्धा प्रतिबिंबित आहेत. नद्यांना एक जिवंत एकक इकाई मानणं असा आदेश सुद्धा उत्तराखंडासारख्या राज्यांनी दिला, एका दुसऱ्या देशांनी सुद्धा दिला. पण आज या नद्यांची कोणी पर्वा करत नाही. तेव्हा केवळ तुमची बुडालेली 15 गावं, तुमची उद्ध्वस्त झालेली मुळशीतली 52 पैकी इतर अर्धी अधिक गावं आणि आता उरलेले आपली भात खाचरं जी वरती करून कसे बसे राहत आहेत. एखाद्या गावामध्ये जे अगदी बुडीतात आलं नसेल तरी कातकऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेखाली सरपंचांनी आणि पंचायतनी मंजूर करून घर बांधू देत नाहीत. हे ऐकून तर मी चकित झालेली. हे सगळं आपण केवळ भोगत राहणं हे होता कामा नये. आम्ही तर कमीच पडतो हो. पूर्ण देशभरामध्ये आता जोशी मठ मध्ये उत्तराखंड मध्ये गेले तर काय झालेलं आहे त्या घराघरांचं हे पाहिलं. शेकडो महिला पुढे आल्या. तेव्हाच आले ते धामी मुख्यमंत्री आणि येऊन म्हणाले सगळ्या मागण्या मान्य आहेत. एकही मागणी खरी अर्थाने पुरी केलेली नाही. आता केरळला जाऊन आले. वायनाड मध्ये काय झालेलं आहे. नदी खाली येते कारण पहाड कोसळतोय. सह्याद्रीचेच नव्हे तर सातपुड्याचे, विंध्याचे, वायनाडचे, पश्चिम घाटाचे सर्व अश्रू आज वाहत आहेत नद्यांमधून. पण नद्या जेव्हा अशा प्रकारे कोसळत येतात त्यावेळेला 400 लोक वाहून जातात. त्यांच्या महिला रडत रडत शेकडोंच्या संख्येने आमच्या रॅलीमध्ये सामील होतात. कारण त्यांनी कर्ज घेऊन बांधलेली घरं, त्यांना कर्ज भोगता येत नाही, परत करता येत नाही, तर बँका त्यांना छळतात. लक्षात ठेवा की हे सगळं जे काही चाललेलं आहे ते कुठेतरी व्यवस्थेच्या आशीर्वादाशिवाय चालू शकत नाही. आणि म्हणून जनतेचा आशीर्वाद नाही आहे. बाबा जे म्हणाले की 30 तारखेला सुद्धा आपल्याला जे मान्य नाही ते स्पष्टपणे जाहीर करण्यासाठी तुम्ही मौन धरलं तरी सुद्धा आवाज उठेल. बाबांच्या 3 दिवसाच्या उपोषणामुळे आम्ही औरंगाबादला गेलो. सगळीकडे पाहिलं. सगळीकडे सर्वांना एक प्रेरणा मिळाली. तर 94 वर्षांचे बाबा जर हे करू शकतात तर आपण सुद्धा. आता पुण्यामध्ये लोकशाही उत्सव असेल त्या दिवशी, त्यामुळे मौन नाही धरता येणार. पण लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी म्हणून आणि त्यामध्ये आपला हक्क घेण्यासाठी म्हणून जो काही सत्याग्रह पुढे न्यायचा आहे त्यासाठी 26 जानेवारी आणि 30 जानेवारी हे खरोखर अत्यंत योग्य संधीचे दिवस आहेत. याबद्दल आपण शंकाच व्यक्त करणार नाही. आणि म्हणून मी शेवट हेच सांगेन की नर्मदेच्या हकीकतीवरून सुद्धा हे स्पष्ट होतं की ज्यासाठी म्हणून विकास प्रकल्प घेतात त्याचा फायदा खरा कुणाला होतो. ते जे वर्णन झालं की दूर दूरून अनेक किलोमीटर चालत बायका घेतात. कुकडी सारख्या धरणामध्ये पण बाईच बोलते. तेव्हा महिलांचं योगदान सुद्धा खूप असतं. नारी के सहभाग बिना हर बदलाव अधूरा है. पण महिला अशा जेव्हा कच्छ मध्ये, गुजरात मध्ये सुद्धा चालत आजही पाणी भरतात आणि सरदार सरोवराचं पाणी त्या कच्छच्या रणामध्ये लाखो लिटर्सनी खाली सोडलं जातं. कारण कालवे बांधलेलेच नाहीत, पूर्णत्व केलेलंच नाही. त्यावेळेला हसावं की रडावं कळत नाही. 450 कंपन्यांना पाणी देतात, परंतु आमच्या विस्थापितांच्या अनेक वसाहतींमध्ये, गुजरातच्या सुद्धा, अजून पाणी परिपूर्ण नाही. एक वसाहतीतले लोक म्हणतात आम्हाला पाणी विकत घेऊनच प्यावं लागतं. विचार करा. हे सगळं जे काही चित्र आहे आज ते सत्याग्रहाच्या तर्फे विकासाची पोलखोल केल्याशिवाय बदललं जाणार नाही. आणि म्हणून आज आपल्याला हे सुद्धा सर्वांना सांगितलं पाहिजे की अमेरिकेच्या आधारावरती आपण शिकलो मोठी धरणं बांधायची. टेनेसी नदी खोऱ्यातलं धरण पाहून, योजना पाहून आज अमेरिकेने 1900हून अधिक धरणं निरस्त केलेली आहेत. सगळी तोडली नाही पण सगळी नाकारली आहे, डिकमिशन केलेली. युरोपच्या खंडातल्या सगळ्या देशांनी मिळून 4000च्या वरती धरणं केलेली आहेत. आणि इथे काय चाललंय? अजूनही धरणं पुढे टेटण्याचं काम चाललेलं आहे, नर्मदेच्या खोऱ्यात सुद्धा. पण ज्या ज्या धरणाला आता ते पाठिंबा देतायत, पुढे नेतायत, ते लक्षात ठेवा. मुळशी सारख्या, नर्मदे सारख्या सर्व आंदोलनाचं ऐकून समजून आज आमचे तरुण सुद्धा उभे राहतात. कलेक्टर आले, कोणी आले सर्वे करायला तर, आणि त्यांना ठणकावून सांगतात की आमचा अधिकार आहे, संविधान आमचं आहे, पेसा कायदा आमचा आहे.
आमचं जल जंगल जमीन तुम्ही नाही हिसकावून घेऊ शकत आमच्या मंजुरीशिवाय, तेव्हा कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना मंजूर करावं लागतं. तेव्हा आजही त्या कुकडीच्या धरणाच्या उद्घाटनाच्या वेळेला ज्या बाईंनी सुचवलं होतं, सुनावलं होतं, ते सुनावण्याची गरज आहे. अर्थात यशवंतराव चव्हाणांसारखे त्यावेळेला मागे पाय घेणारे, लोकांना मंजूर नाही तर मी उद्घाटन करणार नाही असं म्हणणारे असे कोण जनप्रतिनिधी आता तुम्हाला मिळतील ते मी नाही सांगू शकत, तुम्हीच विचार करा. पण आपला स्वतःचा प्रतिनिधित्वाचा हक्क नागरिक म्हणून, केवळ मतदाता नाही तर नागरिक म्हणून जो आहे, आणि तुमच्या शेतीमुळे जंगल वाचवण्यामुळे अन्न मिळणार नाही, अन्न मिळतं, ऑक्सिजन मिळतो, तेव्हा ही प्रकृती जी आज ध्वस्त करते आहे केवळ महाराष्ट्राला नाही, भारताला नाही, दुनियेला, ज्याच्यामुळे जे काही होत आहे ते दिल्लीचे लोक सगळ्यात जास्त भोगतायत प्रदूषणाच्या निमित्ताने. तेव्हा आपल्या कार्याचं हे महत्व समजून आपण कुठल्याही प्रकारे विकास विरोधी नाही, आपण राष्ट्र विरोधी नाही, आपण जीवन विरोधी नाही, तर आपण जीवन देण्यासाठी जान नहीं देंगे पण जमीन भी नहीं देंगे असं तरी संकल्प आता घेऊन पुढे जाणं आवश्यक आहे. मला वाटतं की युवांना म्हणून मला हेच सांगायचं आहे की तुमचं पण मुलांनो हे कर्तव्य आहे. तुमच्या दादांनी परदादांनी जे काही केलं असेल ते कार्य अजूनपर्यंत जर आपला हक्क मिळाला नसेल तर पुढे नेण्याचं आपलं कर्तव्य आहे की त्या करारांचं जे काही उल्लंघन झालंय ते पूर्णपणे जाहीर करत सरकारला ठणकावून सांगण्याचं की 14,000 एकर जमीन मुळशीच्या धरणाची आणि इतर जमीन 13,000 एकर इतर 5 धरणांची ही तुम्हाला परत घ्यायला पाहिजे. तुम्ही आधी केलं असेल उल्लंघन तरी आता सुद्धा घेऊ शकता. तुम्ही जर अयोध्येच्या मंदिर मशिदीच्या जुन्या लढाया काढता उखडून तर हे सुद्धा सत्य समोर आणणं तुमचं कर्तव्य आहे. मला वाटतं की यांनी फार मोठा संदेश टाटालाच नव्हे तर अंबानी अडाणींसारख्या कंपन्यांना सुद्धा दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जलाशयावरचा हक्क सुद्धा तुम्ही दाखवणं आवश्यक आहे. तो मच्छीमारीचा मत्स्य व्यवसायाचा हक्क असो की तुम्हाला तुमच्या शेजारच्या जमिनीसाठी केवळ दुष्काळ आणि सुखा आणि बाढ, पूर आणि दुष्काळ असं भोगायचं नाहीये नदीच्या किनारी, तर त्या जलाशयाच्या पाण्यावरचा हक्क महाराष्ट्राचा तर हा नियम आहे की जलाशयामधला निदान 1/6 पाण्यावरती धरणग्रस्तांचा हक्क असला पाहिजे. मग तुमची ही विद्युत योजना आहे जलविद्युत आम्हाला माहिती आहे, पण तरी सुद्धा या जलाशयाच्या पाण्याचा काही अधिकार तर आम्हाला मिळाला पाहिजे असं आपण ठणकावून सांगणं आवश्यक आहे. आणि अजूनही उजनीच्या धरणग्रस्तांना भेटून आले, त्यांना अजून जलाशयाच्या किनारी असून सुद्धा पाण्यावरती खरा हक्क मिळत नाही. कधी वरच्या नदीतून पाणी येतं कधी नाही येत, त्यांना ते भोगावं लागतंय. लेंडी सारखा नांदेड जिल्ह्यातला प्रकल्प जो तेलंगणा आणि महाराष्ट्र दोन्हींचा आंतरराज्य प्रकल्प आहे तो वर्षानुवर्ष त्यांनी थांबवून धरलाय, पण त्यांचं पुनर्वसन पाहिलं तर हृदय जळल्याशिवाय राहत नाही. तेव्हा गांधीजींनी सुद्धा या बाबतीत जे म्हटलं होतं मला वाटतं ते आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्यांनी म्हटलं होतं की कोट्यावधी भुकेल्या लोकांना तुम्ही मारून टाका, त्यांच्या हाडांचा उपयोग तुम्ही असा करा की त्याच्यावरून तुम्हाला काहीतरी साधनं निर्माण होतील, करा आणि मग तुमचा फायदा वाढेल. आणि मग त्यांनी प्रश्न टाकला, हे कोण म्हणेल हो, तुम्हाला हे कोण सांगेल आणि तुम्ही हे समजून कराल का? तसं नसेल करायचं तर तुमच्या फायद्यामध्ये, तुमच्या विकासाने दिलेल्या नावाने दिलेल्या तुमच्या लाभामध्ये तुम्हाला पहिला वाटा आणि पहिला हक्क हा धरणग्रस्त नाही तर तुमचा विषमताग्रस्त, विस्थापनग्रस्त, डूबग्रस्त जो काही आहे, शोषणग्रस्त आहे, वंचनाग्रस्त आहे, त्याला मिळायला पाहिजे. हाच आमचा आग्रह राहील. मला वाटतं की हे सगळीकडे आज आवाज उठत असताना अगदी पशु सुद्धा विस्थापित झालेले आहेत. बिबट्या आमच्या सुद्धा क्षेत्रामध्ये येत आहेत. सिंह येऊन शेतामध्ये बसलेला दिसतोय. साप येऊन आमच्या जीवनशाळा पहाडात चालतात तिथल्या मुलींना रात्री दंश करून जातोय. हे सगळं भोगत असताना आपण गप्प बसणं शक्य नाही. ते सुद्धा विस्थापित झालेले आहेत आणि म्हणून
महाराष्ट्राचा 1976चा कायदा जो 1999 पर्यंत सुधारत पुढे गेला, बाबा आढाव, दत्ता देशमुख यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली तो संघर्ष चालला. पण नर्मदे सारख्या ट्रायब्युनलच्या अवॉर्डच्या पुढे जाऊन भूमिहीनांना सुद्धा आम्ही हक्क घेतला. 39 वर्ष त्याच्यात गेली, पण अजूनही संघर्ष चालू आहे. तर प्रत्येकाला किमान जमिनीचा हक्क हा सुद्धा मिळाला पाहिजे. आणि जिथे कुठे गावठाण करण्याची शक्यता आहे आणि आज लोक उपस्थित आहेत, तिथे गावठाण म्हणजे केवळ पुनर्स्थापन करणं नव्हे, एक मूर्ती हलवतो त्याप्रमाणे, तर पुनर्वसन म्हणजे रोजगाराचा हक्क, घराचा हक्क आणि सर्व न्यूनतम सुविधा सोयींचा हक्क यासह आमचं पुनर्वसन पूर्ण झालं पाहिजे, असा सुद्धा संकल्प घेऊन आपल्याला पुढे जाणं आवश्यक आहे. तेव्हा पुन्हा आपण तेच विचारायला पाहिजे, सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे वो, हेच टाटाला पण विचारलं पाहिजे आणि जनप्रतिनिधींना पण विचारलं पाहिजे. आणि ही जी बैठक अजित पवारांच्या बरोबर झालेली आहे, त्याच्यामधल्या ज्या मागण्या पूर्ण झालेल्या आहेत त्याबद्दल सुद्धा मला थोडीशी शंका येते आहे. अजित पवार जर समोर बसून बोलायला तयार असतील तर आम्ही कधीही संवाद नाकारत नाही. आम्ही नाही, ज्यांनी जे मान्य इथे केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा बघा, जी उर्वरित जमीन आहे ती टाटाने घेतलेली, संपादित केलेली पण न वापरली गेलेली धरणांसाठी, ती सरकारला परत केली पाहिजे एवढं लिहिलेलं आहे. पण ती मूळ मालकांना परत केली पाहिजे हे लिहिलेलं नाहीये. तेव्हा त्याची स्पष्टता करून त्या जमिनीचा उपयोग तुमच्या सोयी सुविधांसाठी केला पाहिजे म्हटलंय. आणि पर्यटनाचा उल्लेख आहे, पण आम्हाला तर दिसतंय पर्यटनाच्या नावाने जे काही होतंय ते विस्थापनच जास्त होतंय. जल परिवहनाच्या नावाने क्रूज नर्मदेमध्ये येत आहेत. सुप्रीम कोर्टाने नाकारलं तरी सुद्धा अशी त्या पर्यटनाची चमक धमक आहे. तेव्हा पर्यटनामुळे कोणाला थोडंसं हॉटेल बांधता येईल, कोणाला दुकान चालवता येईल, पण त्याचं नुकसान पण होईल. आपल्या पोरी सुद्धा कदाचित लिपस्टिक लावून दारामध्ये उभ्या राहतील, हे विसरू नका. आणि म्हणून आपली संस्कृती जपणं पण गरजेचं आहे, प्रकृती जपणं पण गरजेचं आहे. तेव्हा या जमिनीचा उपयोग कसा करायचा, कशासाठी करायचा ते ग्रामसभा ठरवेल असं म्हणून तुम्ही 26 जानेवारीला केलं पाहिजे. माले इथे टाटाने आपल्या जागेत विद्युत दाहिनी उभी करावी. आता त्याच्यासाठी आणखीन जमीन तर घेणार नाहीत, तेही विद्युत मुंबईमध्ये जाणार की पहिल्यांदा या क्षेत्राला मिळणार. सिरवतामध्ये तुम्ही ज्या प्रकारे विद्युत आणखीन उत्पादन वाढवण्यासाठी प्रकल्प करतायत त्याचे परिणाम काय होणार, सर्व विचारलं पाहिजे. अगदी महाराष्ट्रातल्या पवनासारखं धरण असो की गोसीखुर्द सारखं, सर्वांचा अनुभव घेऊन, पण मुळशी सत्याग्रहाचीच प्रेरणा घेऊन आपण पुढे जाऊया एवढंच मी म्हणते. आणि म्हणून आपण लढेंगे की नाही, मग लढेंगे तो जीतेंगे की हारेंगे, त्याचं उत्तर द्या. लढेंगे मुलांनो, तुम्ही हात पण नाही वरती करत, घाबरताय की ITI मधली तुमचं जाईल म्हणून. मग लढेंगे, युवा शक्ती आई है, महिला शक्ती आई है, नवी रोशनी लाई है. जिंदाबाद. धन्यवाद मेधाताई. मेधाताई या व्यवस्थेला काय